शिंदेंसोबतच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले। सातारा एसपींचं निलंबन नको, बडतर्फ करा, शिंदेंसमोर आमदारांनी ही मागणी केली। विधान भवनाच्या दालनात शिंदेंची आपल्या आमदारांसोबत चर्चा झाली। शिंदेंसोबतच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहेत। विधान भवनाच्या दालनात शिंदेंनी आपल्या आमदारांसोबत चर्चा केलेली आहे। यामध्ये साताऱ्यातील एसपींचं निलंबन नको तर बडतर्फ करा अशी मागणी जी आहे ती आमदारांनी शिंदेंसमोर केल्याचं कळतंय। शिंदेंसोबतच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले। शिंदेंसोबतच्या बैठकीतली ही अपडेट समोर आलेली आहे। शिवसेनेच्या आमदारांनी ही मागणी केलेली आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। गिरीश, शिंदेंचे आमदार जे आहेत ते आक्रमक झाल्याची माहिती समोर येते। नेमकं या बैठकीत काय झालं, काय सविस्तर अपडेट? नक्कीच बरीच चर्चा या बैठकीमध्ये झाली। सातारा जिल्हा परिषदेसंदर्भातली आणि कुणी कुणी काय काय भूमिका निभावलेली आहे त्याबद्दल देखील सखोल चर्चा झालेली आहे। आणि आता आपण पाहिलं की जे साताऱ्याचे एसपी तुषार दोशी त्यांच्या निलंबनाचे आदेश जे आहेत ते या ठिकाणी तातडीनं त्यांचं निलंबन करा असं नीलमताई गोरे ज्या उपसभापती आहेत विधान परिषदेच्या त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र आमदारांची मागणी आहे की त्यांना कायमचं बडतर्फ करून टाका आणि तातडीनं ही कारवाई करायला हवी अशी एक जी मागणी आहे ती सर्व आमदारांनी या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडलेली आहे। आपलं गाऱ्हाणं सुद्धा त्या ठिकाणी मांडलेलं आहे। भाजपकडून कशा पद्धतीनं आपल्याला सापत्य वागणूक दिली जाते ते सुद्धा या बैठकीमध्ये बऱ्याच आमदारांचा सूर होता। त्यामुळे एकंदरीतच आता एकनाथ शिंदे या संदर्भामधली काय भूमिका घेणार आहेत आणि कशा पद्धतीनं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण एकंदरीतच सातारामध्ये शंभूराजे देसाई यांना ज्या पद्धतीनं धक्काबुक्की झाली हे प्रकरण आता वाढते आणि याचे तीव्र पडसाद जे आहेत ते उमटताना पाहायला मिळत आहेत। धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।